हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी श्रद्धा विराम हाडबूत, मुलुंड पश्चिम उपासना केंद्र. मी माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे जो गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये आम्ही एक फ्लॅट विकत घेतला त्याच्याविषयी आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये एक जवळजवळ 40 वर्षांपासून एक रहिवासी राहतात. त्यांना त्यांचा फ्लॅट विकायचा होता. तर आणि आम्हाला पण त्या जागेमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही पण तयार होतो घेण्यासाठी. पण त्याच दरम्यान त्यांना अजून एक गिराईक आलं, पण त्यांना अजून जास्त किमतीत फ्लॅट विकत घेण्याची त्यांची तयारी होती. त्याच्यामुळे आम्ही तो विचार सोडून दिला आणि तो म्हणजे तिकडेच कॅन्सल झालं आमचं. मग त्यानंतर त्या नवीन गिरायकाने ह्यांना टोकन अमाऊंट दिली आणि नंतर ते दुबईला गेले. आणि हा वेळ होता साधारण फेब्रुवारी 2020 आणि एका महिन्यानंतर आपल्याकडे लॉकडाऊन लागला. आता लॉकडाऊनमध्ये ते लोक दुबईमध्येच अडकून पडले. त्याच्यामुळे व्यवहार पुढे होण्याची काही शाश्वतीच नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं या ओनरला की आम्हाला आता काही शक्य होणार नाहीये, त्याच्यामुळे जर तुम्हाला नवीन गिराईक आलं तर तुम्ही प्लीज पुढे बघा, म्हणजे आमच्यासाठी थांबू नका. तर मग आता आणि माझे वडील बिल्डिंगचे सेक्रेटरी आहेत. एकदा त्याने सहज विचारता त्यांनी आमच्या त्या फ्लॅट ओनरला विचारलं की तुमचं काय झालं त्या डीलचं. तर ते म्हणाले नाही, ते लोक दुबईमध्ये अडकून बसले त्याच्यामुळे आता काही ते पुढे होणार नाही. आणि आधीच म्हणजे आमचा व्यवहार थोडा थांबला असल्यामुळे त्यांना पण थोडा संकोच वाटला की पुन्हा कसं विचारायचं त्यांना. तरी पण मग बाबांनीच विचारलं, मग आम्ही घेतला तर म्हणजे तुझं काय मत आहे. ते म्हणाले आमची काहीच हरकत नाही जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येत. तर बाबांनी मला विचारलं की तुझं काय म्हणणं. मी म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला असं पण घ्यायचंच होता, मग आपण बघूया. आणि लॉकडाऊन असल्यामुळे तसं पण घराबाहेर जाण्याची काही सोय नव्हती, पण सगळ्या गोष्टी ऑनलाईनच असल्यामुळे म्हणजे अगदी सुरळीत झालं. माझं बँकेचं लोन पण लगेच पास झालं. म्हणजे सगळे कागदपत्र आणि आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये असल्यामुळे जास्त तसा पण त्रास झाला नाही. आणि माझे एनिवेज वडील सेक्रेटरी असल्यामुळे ती कागदपत्र आम्हाला लगेच मिळाली त्यांच्या फ्लॅटची. आणि असं करता करता ऑगस्ट 2020 उजाडला, जेव्हा आमचं अग्रीमेंट वगैरे पण तयार झालं. आणि मग माझे उरलेले पैसे म्हणजे लोन मधून मिळणारे पैसे सोडून मी बाकी सगळे पैसे त्यांना देऊन टाकले. अग्रीमेंट आमचं झालं आणि 27 ऑगस्ट ही तारीख ठरली की जेव्हा आम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं होतं. अशी निवांत बसले होते सगळी तयारी करून दुसऱ्या दिवशीची. आणि माझ्या एका नातेवाईकाचा मला मोबाईलवर मेसेज आला की सरकारने काहीतरी नियम काढलाय की स्टॅम्प ड्युटी तुमची 6% 2% होणार आहे. आणि माझ्या वकिलांनी मला आधी काय सांगितलं होते की श्रद्धा आपण सगळेच नवीन आहोत, त्याच्यामुळे आपण रजिस्ट्रेशन एजंटची मदत घेऊया या सगळ्या प्रोसेसमध्ये, त्यांना जास्त चांगली माहिती असते. त्याच्यामुळे मी त्याच्या आदल्या सोमवारी म्हणजे जवळजवळ 20 ऑगस्टला टोटल 4.5 लाख रुपये अमाऊंट मी एजंटला देऊन ठेवली होती, जेणेकरून ते आधी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरून ठेवतील आणि 27 तारखेला माझं काम लगेच होईल. आणि 26 रात्री ही न्यूज आली, त्याच्यामुळे मला थोडंसं वाईटच वाटलं, रे माझं एवढं नुकसान झालं. म्हणजे माझं वैयक्तिकरित्या बघायला गेलं तर 2,70,000 रुपयाचं नुकसान झालेलं. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो ऑफिसमध्ये तिकडे. आणि आता म्हणजे आम्ही विकत घेतल्यावर जे ओनरला पैसे मिळणार होते त्याच्यावरून ते पुढे फ्लॅट घेणार होते, त्याच्यामुळे ते आमच्यावर अवलंबून होते एका अर्थी. तेवढ्यात एजंटचा एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला सरांनी तुम्हाला बोलवलंय म्हणून. तर मी त्या एजंटकडे गेले तर ते म्हणाले मॅडम तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण कालच सरकारने असा नियम काढलाय की स्टॅम्प ड्युटी 6% 2% होणार आहे, तर तुम्ही अजून 4 दिवस थांबाल का. तर मी म्हटलं मी तर अशा ह्याच्यात होतं की माझे पैसे गेलेच आहेत आता फुकट. त्याच्यामुळे मी तर लगेच तयार झाले. म्हटलं हो नक्कीच, कारण मला 2,70,000 माझे वाचणार होते. तर मी म्हटलं मी तयार आहे. मी आई बाबांना पण विचारलं, ते म्हणाले हा चालेल आपण थांबूया. पण फक्त प्रश्न आमचा नव्हता, कारण ते सेलर पण तयार असले पाहिजेत. तर आम्ही सगळे तयार झालो. आणि मग तरी साधारण त्यांना विचारले ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतील, कारण आता जस्ट त्यांनी फक्त नियम काढला होता, त्याचं अजून विधेयक मंजूर झालं नव्हतं. तरी त्यांच्या अंदाजाप्रमाणे ते म्हणाले 1 सप्टेंबरला ते विधेयक मंजूर होईल. म्हणून आम्ही तयार झालो 2 तारखेला. आणि मग हे सगळं ठरवून आम्ही 27ला घरी आलो. तर मला लॉयरने फोन केला रात्री की श्रद्धा मॅडम मला तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणून. ऍक्च्युली तो लॉयर होता, तो त्या मोठ्या भावाचा मित्र होता, पण तरी त्यांनी मला फोन करून सांगितलं की श्रद्धा मी कालच श्रीकांतला फोन केला होता आणि त्याला सांगितलं की अरे बाबा अशी न्यूज आली आहे, तर मला वाटतं आपण हे थोडंसं पुढे ढकलूया, म्हणजे आपण काय श्रद्धा मॅडमचं नुकसान करायचं. तर त्या तीनही भावांनी एकमताने सांगितलं नाही श्रद्धाला आपण काहीच सांगायचं नाही, ठरलेला व्यवहार आपण उद्याच करायचा, तिला या म्हणजे ह्याचा पत्ता लागू देऊ नका तुम्ही.
पण हे काय त्या लॉयरला आणि एजंटला पटलं नाही. तर लॉयरने एजंटला निक्षून सांगितलं होतं की जोपर्यंत श्रद्धा मॅडम हो बोलत नाही तोपर्यंत हा व्यवहार तुम्ही पुढे करायचा नाहीये. तिने सांगितलं तरच तुम्ही हे करा. अशा प्रकारे एजंटने मला, आणि ऍक्च्युली या 3 भावांनी अशी तिकडे सेटिंग करून ठेवली होती जेणेकरून एजंट मला एकटा भेटणारच नाही, अशा प्रकारे तिकडे सेटिंग करून ठेवली होती. पण तरीही म्हणजे बापूंनीची चक्र फिरवली आणि त्या एजंटने मला एकटीला गाठलंच आणि त्याने मला सांगितली सगळी परिस्थिती. तर मग अशा प्रकारे आमचं ठरलं ठीक आहे आपण 2 तारखेला म्हणजे जेव्हा ते बिल पास होईल त्याच्यानंतर आपण ही प्रोसेस कंप्लीट करायची. आणि मग घरी आलो. नंतर मग 28 तारखेला कळलं की 1 सप्टेंबरलाच पासून ते विधेयक मंजूर झालेलं आहे, म्हणजे ते इफेक्टिव्ह आहे तेव्हापासून. तर मग आता आम्ही म्हटलं ठीक आहे चला आता आपण आधी ठरल्याप्रमाणे 2 सप्टेंबरला करूया. पुन्हा 1 तारखेला मला मधल्या भावाचा फोन आला की अरे श्रद्धा मला उद्या थोडंसं कठीण आहे विरारवरून येणं, मग आपण जरा लवकर जाऊया का वगैरे वगैरे. आता पुन्हा हे सगळं कॉर्डिनेशन करण्यात वेळ जाणार. मी म्हटलं त्यांना की तुम्ही एक काम करा, तुम्ही एजंटलाच फोन करा आणि त्यांना विचारा ते काय म्हणतात बघूया. तर मग एजंटने सांगितलं ऍक्च्युली आज सुट्टी असते, म्हणजे ही सार्वजनिक सुट्टी आहे अनंत चतुर्दशीची, पण तरी आज ऑफिस चालू आहे, तर तुम्हाला जर आज जमणार असेल तर तुम्ही आज ऑफिसला येऊन जा. तर आम्ही एकदम खुश झालो, कारण माझ्या मनात पण कुठेतरी होता गणेशोत्सवाचा काळ आहे, त्याच्यात ही चांगली गोष्ट झाली तर बरं होईल. त्याच्यामुळे मग गेलो 1 तारखेला आणि लगेच मग आमचं रजिस्ट्रेशन वगैरे कम्प्लीट झालं. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये आम्ही खरंच सांगायचं तर कुठे अपेक्षा पण केली नव्हती, पण बापूंनी चक्र अशी काही वेगळीच फिरवली की जे अनपेक्षित होतं ते देऊन आम्हाला फारच सुखाचा, आश्चर्याचा फारच सुखद धक्का दिला. आणि हे फक्त बापूच करू शकतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.